फक्त महाराष्ट्रात नाही तर अखंड भारतात, अखंड जगामध्ये बदलापूर जागोजागी धुमसतंय. आणि या धुमसणाऱ्या बदलापूरमध्ये जागोजागी अनेक वासनांध नराधम रस्त्यामधून गल्ल्यांमधून फिरत आहेत. त्यांच्या नजरा खरं तर लक्षात येत नाहीत. त्यांच्या नजरेमध्ये वात्सल्य नाही, त्यांच्या नजरेमध्ये फक्त वासना असल्याचं आपण बघतोय. अनेक ठिकाणी असे बदलापूर सारख्या घटना होत आहेत. परवा आमचे एक वकील मित्र सांगत होते की ते हायकोर्टामध्ये गेलेले होते आणि हायकोर्टाच्या बाहेरच्या बाजूला एका पायरीवरती 70 वर्षांची आजी बसलेली होती. आजीला त्यांनी विचारलं की आजी तुम्ही इकडे कशासाठी आलाय? तर आजीनं सांगितलं की वयाच्या 16व्या वर्षी माझ्यावर अत्याचार झालेला होता, त्याची केस, त्याची तारीख आज इकडे आहे म्हणून मी आलेले आहे. जर 70 वर्ष आमच्या या माता भगिनींना न्यायाच्या प्रतीक्षेत राहावं लागत असेल तर याच्यासारखं दुर्दैव कुठलं नाही. या नराधमांना कठोर शिक्षा तर झालीच पाहिजे, पण त्याच्या पलीकडं असं बदलापूर परत घडायलाच नको म्हणून आपल्यातले सगळ्यांमधले नराधम मारण्याची गरज आहे. आणि ते नराधम